नमस्कार, प्रतिभात रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आळूवडी खायला तुम्हाला देखील आवडते का? पण बनवायला गेलं तर रोल वळता येत नाही किंवा वळला गेला तर तो सैलसर होतो, त्यामुळे वडीसुद्धा कुरकुरीत होत नाही। तर आज आपण बनवणार आहोत आळूवडीचा रोल न बनवता कुरकुरीत आणि क्रिस्पी आळूवडी बनवण्याची साधी सोपी पद्धत। तर चला पाहूया। तर पाहू शकता आता मी ही घेतलेली आहे आळूची पाने, स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे। आता ही काळी आळू आहे, याची वडी जी आहे ना खव खव करत नाही। तर चला अगोदर आपण काय करूया की पीठ मळून घेऊया। आता मी हे घेतलेलं आहे बेसन पीठ। आता साधारण मी 2 लहान आकाराच्या वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे मी 3 चमचा। कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचे पीठ इथे घेऊ शकता। अर्धा चमचा ओवा, हे घेतलेलं आहे पांढरे तीळ म्हणजेच हावरी, तर हे मी 2 चमचे घेतलेलं आहे। 2 वाटीला 2 चमचे असं, आणि अर्धा चमचा हळद पावडर। आता इथे मी आज आळूवडी वापरताना हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट न घेता मिरची पावडरचा वापर करणार आहे। तर मी घेतलेली आहे 1-1.5 चमचा मिरची पावडर, आणि आता टाकूया चवीनुसार मीठ। आता हे आपलं सर्व साहित्य टाकून झालेलं आहे। आता सर्वात शेवटी मी टाकणार आहे चिंच गुळाचा हा कोळ आहे। थोडीशी चिंच आणि गुळ मी भिजत ठेवलं होतं एक अर्धा तास, छान अशी भिजलेली आहे। तर हे अगोदर असं हाताने मिक्स करून घेऊया, आणि त्याचं पाणी आपल्याला आळूच्या वडीमध्ये वापरायची, म्हणजे आळूच्या वडीची चव जी आहे ना छान आंबट गोड होते। आणि खास लहान मुलांना अशी पद्धतीने बनवलेली आळूवडी म्हणजे आंबट गोड ती खूप आवडते आणि खरंच खूप छान लागते। तर आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। आता जेव्हा आळूच्या वडीसाठी आपण पीठ मळतो ना, तर ते पीठ मळताना दाटसर राहावं। पातळ असलं तर तुमची आळूची वडी काय होते की रोल पण घट्ट होत नाही, म्हणजे जर तुम्ही रोल बनत असाल तर, आणि वडीसुद्धा कुरकुरीत होत नाही। त्यामुळे पीठ मळताना काळजी घ्यायची की थोडं थोडं पाणी ॲड करून हे पीठ जे आहे ना आळूवडीसाठी मळताना एकदम दाटसर असं पीठ मळायचं, म्हणजे वडी जी आहे ना कुरकुरीत होते। तर चला, आणि आज आपल्याला आळूवडी बनवण्याची एकदम साधी सोपी पद्धत बघणार आहे। रोल बनवण्याची झंझट नाही, काय नाही। रोल न बनवता वडीसुद्धा खायला मस्त कुरकुरीत होणार, याची 100% गॅरंटी। अशी आपल्याला साधी सोपी आळूची वडी बनवायची पद्धत पाहिजे आहे। ते बघा अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं। आता मी चाळण घेतलेली आहे, त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। तर चला आता आपण बघूया कशी बनवायची। तर एक आळूचं पान घेतलं, ज्याला शिरा आहे ती बाजूवरच्या साईडने घ्यायचं, आणि शिरांच्या साईडला थोडं थोडं करून बेसन पीठ लावून घ्यायचं। पूर्ण पानाला लावायचं आहे पीठ। आता ही पानं कोवळी आहे, त्यामुळे शिरा लाटण्याने प्रेस करायची गरज नाही। तर चला बघा सगळं बेसन पीठ लावून झालं। दुसरं पान घ्यायचं, ते असं उलट्या बाजूने ठेवायचं, आणि त्यालासुद्धा असंच बेसन पीठ लावून घ्यायचं। शिरांच्या साईडला बेसन पीठ लावायचं असतं, त्यामुळे पान असंच ठेवायचं। एक उलटं एक सुईचं अशा पद्धतीने पान ठेवायचं आणि पीठ लावून घ्यायचं। साधारण ही एक 8 पानं आहे, म्हणजे जेव्हा कमी आळूची पानं असताना तेव्हासुद्धा तुम्ही आळूवडी खायचा आनंद मस्त घेऊ शकता। आता बऱ्याच जणांना आळूची वडी खायला खूप आवडते, पण बनवताना कुरकुरीत होत नाही, किंवा रूल्स पडते, किंवा तेलात सुटतात, नरम पडतात, किंवा रोलही बनवता येत नाही। त्यांच्यासाठी खास ही रेसिपी आहे, एकदम साधी सोपी, अगदी सहज तुम्ही बनवू शकता। रोलसुद्धा बनवायची गरज नाही, काय नाही। तर हे बघा पाहू शकता, आता एक आडवं उभं पान ठेवलेलं आहे आळूचं, आणि असं पूर्णपणे त्याला बेसन पीठ लावून घ्यायचं। ज्या बाजूला आळूच्या पानाला शिरा असतात ना, त्या साईडला असं हे पीठ लावून घ्यायचं। तर हे बघा आता एक उलटं सुईचं असं पान ठेवून आपण सर्व पीठ जे आहे ना आळूच्या पानांना लावून घेतलेलं आहे। आता पूर्ण याला पीठ लावून झालं की काय करायचं, तर एक साईडची बाजू घ्यायची, अशी फोल्ड करायची, त्याला थोडंसं पुन्हा पीठ लावायचं। आता दुसऱ्या साईडची बाजू घ्यायची, आणि हे बघा मागच्या साईडची घेतली, त्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं, म्हणजे ते पॅक होतं। आता ही पण घेतली, आणि एक आपण आहे ना पाहू शकतो एक चौकोनी आकार त्याला आलेला आहे। आता ही रोल आपण अजिबात बनवलेलं नाही, एकदम साधी सोपी आहे, आणि वडीसुद्धा एकदम कुरकुरीत होईल। तर हे बघा आता हे तयार आहे, एक बॉक्स टाईप ही वडी आपली तयार आहे। आता आपण तेल लावलेल्या चाळणीत तिला ठेवून घेऊया। आता आपल्याला काय करायचं आहे की हे वाफवून घ्यायची आहे। तर बघा पाहिलंच असेल की वडी आपण वळलेलीच नाही आहे, आणि वडी पण किती छान झालेली आहे। तर आता आपण थोडीशी टाकलेली आहे हावरी, हे बघा मस्त झालेली आहे। आणि पाण्याला इकडे बघू शकता उकळीला ठेवलं होतं, एक उकळी आली की ही तयार झालेली आळूची वडी याच्यावर ठेवायची, आणि गॅस स्लो करून आता हिला कंप्लीट आपल्याला 15 मिनिटं याला व्यवस्थित वाफवून घ्यायची आहे। तर चला आता ही वडी आपण वाफवण्यासाठी ठेवूयात। तर चला झाकण काढून पाहू, एक 15 मिनिटं झालेलं आहे, आणि आळूची वडी वाफवून तयार झालेली आहे। ओळखायचं कसं, तुम्ही असं हात लावून पाहू शकता, जर हाताला पीठ चिकटले नाही तर समजायचं वडी वाफवून तयार आहे। तर पीठ हाताला आपल्या चिकटलेलं नाही, आपली वडी तयार आहे। गॅस बंद करूया, आणि पूर्णपणे वडी आता थंड होऊन देऊया।
तरी बघा पाहू शकता पूर्णपणे मी वडी ना थंड होऊन दिलेली आहे. फॅन खाली ठेवली होती म्हणजे पटकन थंड झालेली आहे. आता याला कट करून घेऊया. तर कट कशी करायची, सुरीच्या साहाय्याने फक्त आपल्याला बघा लांब अशी कट करायची आणि खूप साऱ्या लेयर्सवाली ही आळूची वडी पाहू शकतात तयार होते. खूप साऱ्या लेयर्स पण सुटलेल्या आहे. अगदी तळताना ते तेलात सुद्धा सुटणार नाही, इतकी 100% तुमची गॅरंटी आहे. आणि कुरकुरीत तर 100% होणार, म्हणजे रोल वळायचं टेन्शन नाही किंवा काही नाही, एकदम व्यवस्थित ही आळूची वडी बनते. पाहू शकता भरपूर साऱ्या लेअर सुटलेले आहे. याचे अजून छोटे छोटे कट मी करून घेते. बघा मस्त ही आळूची वडी तयार. ही अगदी वेगळी रेसिपी आहे आळू वडी बनवण्याची. नेहमी आपण रोल बनवत असतो, म्हटलं चला आज काहीतरी वेगळी बनवूया जी की सहजसोपी कोणीही बनवू शकतं, कारण आळूची वडी म्हटलं तर सर्वांच्याच आवडीची. तर चला आता मी हे कटसुद्धा करून घेतलेलं आहे. आता आपण फ्राय करून घेऊया. तेल गरम झालं की थोडे थोडे करून तेलात सोडायचे कडे आणि आता आपण हे फ्राय करून घेऊया. आता मी गॅस स्लो केलेला आहे, जोपर्यंत आपण वडे टाकतोय तळण्यासाठी तोपर्यंत. एकदा का सगळे टाकून झाले की मी फास्ट गॅसवर याला पटकन तळून घेणार आहे, छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत. तर चला आता हे तळून घ्यायचे आपल्याला. गॅस फ्लेम केलेला आहे फास्ट आणि छान कुरकुरीत होईपर्यंत या मस्त तळून घेते. तुम्हाला सुद्धा आळूवडी खायला आवडते का, कमेंट करून नक्कीच सांगा. आणि ही आळूची वडी बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे तर जरूर सांगा. हे बघा भरपूर सारे लेयर सुटलेले आहे, पाहू शकता. अगदी तळताना तेला सुटणार सुद्धा नाही, काय नाही. आणि याआधीसुद्धा आपण आळूची वडी कशी बनवायची, तसेच एका पानाची आळूची वडी कशी बनवायची हे सुद्धा पाहिलेलं आहे. आळूच्या पानाचा फतफत असेल किंवा आळूच्या पानाचा ठेचा असेल, अशा वेगवेगळ्या रेसिपी आपण आळूच्या पानाच्या पाहिलेल्या आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तुम्ही नक्की पहा. तर चला आता आपण आळूची वडी जी आहे ना, हे बघा मस्त फ्राय करून घेतलेली आहे. अगदी पाहून समजते की छान क्रिस्पी कुरकुरीत झालेले आहे. आणि बघा किती छान अशा लेयर्ससुद्धा सुटलेल्या आहेत. आता ह्या मी फ्राय झालेल्या आहेत त्या घेते काढून. माझ्या मुलाला म्हणजे श्रीला आळूची वडी फार आवडते, त्यामुळे माझ्या आठवड्यातून एकदा तरी होत असते, कारण आता आळूची पानं भेटतात. आणि आत्ताची आळूची पानं जी असतात ना, किती ताजी हिरवीगार असतात आणि पातळ असतात, त्यामुळे वडीसुद्धा खायला छान लागते. त्यामुळे हे बघा पाहू शकता मस्त ही आळूची वडी फ्राय करून तयार झालेली आहे. भरपूर साऱ्या लेयर सुटलेल्या आहे, अगदी तळताना त्या आजूबाजूला सुटल्या पण नाही किंवा लूजही झालेल्या नाही. तर अशाच पद्धतीने आता आपण ह्या आळूच्या वड्या बाकीच्या फ्राय करून घेऊया. तर चला तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने आळूच्या वड्या नक्की ट्राय करा. करायला एकदम साधी सोपी पद्धत आहे. अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी चुकणार नाही, याची 100% गॅरंटी. अशी एकदम साधी सोपी पद्धत आहे. तर चला आता हे आपण वड्या अशाच मी काय करते फ्राय करून घेते. नका मस्त अशा अगदी पाहून तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी आले असेल तर नक्की ट्राय करा. तर पाहू शकता ह्या झालेल्या आहे फ्राय झालेल्या. हे बघा मस्त दिसत आहे आणि खायला तर अगदी त्यामुळे चवीला जबरदस्त अशा आळूच्या वड्या आहे. आम्हाला तर जबरदस्त आवडतात, त्यामुळे हमखास होतच असतात. तर ह्या अशाच आपण फ्राय करून घेऊया. तर चला पाहू शकता ह्यासुद्धा फ्राय करून झालेल्या आहेत. मस्त क्रिस्पी झालेले आहे आणि कुरकुरीत हे आहेत. अगदी ना नरम पडत नाही, काय नाही, त्या मस्त कुरकुरीतच राहतात दिवसभर म्हटलं तरी. अगदी प्रवासात नेण्यासाठी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने आळूची वडी बनवू शकता. तरी बघा मस्त असे ह्या फ्राय झालेल्या आहेत. आता राहिलेल्या ह्या सर्व मी अशाच करून थोड्या थोड्या करून फ्राय करून घेते. तरी बघा मस्त आपल्या ह्या आळूच्या पानांच्या वड्या बनवण्याची अगदी वेगळ्या पद्धतीने आपण ज्या बनवलेल्या आहेत त्या छान क्रिस्पी झालेल्या आहे आणि सर्व तळून झालेल्या आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून नवीन असाल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईकही करा, शेअरही करा आणि कमेंट करून नक्की सांगा ही आळूची वडी बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली. तर चला आता आळूच्या वड्या खायचा आनंद घेऊया. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.